पूर्वीच्या काळी अश्विन पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत एक महिन्याची प्राकृत वाङ्मयाचा जर आधी विचार केला, जातक कथा आहेत. त्या जातक कथामध्ये उन्मादयंती उत्सव किंवा मदयंती मादयंती उत्सव या नावाने एका उत्सवाचा संदर्भ आहे. त्याच्यामध्ये रात्रभर आनंदोत्सव साजरा करावा, जागरण करावं, फिरावं, मुक्त संचार करावा, अशा स्वरूपाचं त्या उत्सवाचं प्रतीक आहे. आणि तो उत्सव पूर्ण चंद्राच्या प्रकाशातून केला जात होता. त्याचा संस्कृत नाटकामध्ये आलेला संदर्भ किंवा अगदी आपल्याला जे एक पुस्तक फार वेगळ्या विषयासाठी माहिती असतं ते म्हणजे वात्स्यायनाचं कामसूत्र. तो केवळ एरोटिक किंवा फक्त एक कामुक ह्या शास्त्रावर किंवा त्या क्रीडेवर अवलंबून ग्रंथ नाही, तर त्या काळाच्या भारतीय समाजाचं पूर्ण प्रतिबिंब त्याच्यात उमटलेलं आहे. त्याच्यामध्येही कौमुदी उत्सवाचा उल्लेख येतो. हा जो कौमुदी उत्सव आहे, विशाखा दत्ताचं असलेलं प्रसिद्ध संस्कृत नाटक, त्याचं चाणक्य आणि चंद्रगुप्त यांच्या चरित्रावर बेतलेलं, ज्याचं नाव आहे मुद्रा राक्षस, आणि शूद्रकाचं नाटक आहे, त्याचं नाव आहे मृच्छकटी. तर अशाही अनेक नाटकांमध्ये या कौमुदी उत्सवाचे उल्लेख येतात. कौमुदी हा शब्द चंद्रकिरणांना वापरलेला आहे. त्या चांदण्यामध्ये केला जाणारा उत्सव तो कौमुदी महोत्सव. पण तो उत्सव पौर्णिमेपासून सुरू होऊन कार्तिकी पौर्णिमेपर्यंत साजरा होत असे. मग त्यामध्ये अमावस्याही आहे. म्हणजे काय, माणसाच्या जगण्यातले सगळे पैलू 360 ह्या त्याच्यात कव्हर केलेले आहेत. आनंदाचा काळ आहे. मग अमावस्या जी झाकोळलेली आहे, अंधारलेली आहे, तीही ज्ञानाच्या किंवा आनंदाच्या या प्रकाशाने उजळून टाकलेली आहे. आणि पुनश्च म्हणजे सगळ्यातून झिरोकडे आणि झिरोकडून पुन्हा परिपूर्ण होण्याकडे ही जी मानवी जीवनाची वाटचाल आहे ती पौर्णिमा टू पौर्णिमा या दिवाळीतून साजरी होते.